झी 24 तास एक पाऊल पुढे। तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांशी भांडता का? तुमचं आणि तुमच्या शेजाऱ्यांचं नातं कसं आहे? आता या सगळ्याचा इथे काय संबंध असाच विचार करताय ना? अहो पण संबंध आहे, कारण शेजारी शेजारी पक्के शेजारी ही नवी मालिका लवकरच झी मराठीवरती दाखल होती आहे। निखळ मनोरंजन करणाऱ्या या मालिकेतून अनेक सरप्राइजेस प्रेक्षकांना मिळणार आहेत। पाहूयात त्याचाच हा खास रिपोर्ट। हे फोटोशूट सुरू आहे शेजारी शेजारी पक्के शेजारी या मालिकेचं। एक धमाल कॉमेडी असलेली ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते। वैभव मांगले आणि आनंद इंगळे हे विनोदाचे एक्के प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत। मी मराठी आहे आणि त्यातून कोकणातला, त्यामुळे कोकणी वैभव मांगले भैया कितपत करू शकेल तितपतच मी करतो। आणि फार म्हणजे त्यात आम्ही थोडासा लहेजा त्याचा घेतलेला आहे। त्याची पान खाण्याची पद्धत आणि हा गेटअप, खूप दागिने, तो रद्दी विकणारा आहे आणि तो रद्दी विकून इतका श्रीमंत झालाय, कष्टानेच श्रीमंत झालेला आहे, पण त्याला अडाणी येतो त्या अर्थाने, शिक्षण नाही। बल्लाळ लंबोदर पाठक BL पाठक, दुसऱ्याचं नाव आहे ब्रिजलाल पाठक BL पाठक। आणि दोघेही छान गुण्यागोविंदाने एकत्र नांदत होते। आणि बापू दामल्यानंतर आता या घराचं काय, ह्या गमतीच्या मुद्द्यावर, आणि पुन्हा तोच मुद्दा आहे की यांचं एकमेकांवर प्रेम आहेच। आमच्या सिरियलची गंमत अशी मला वाटते की हे दोघं जण एकमेकांना सतत चिडवतात, एकमेकांना भांडतात, पण दुखावत नाही। म्हणजे ते सांभाळणं, त्या सगळ्या कॅरेक्टर्सचा भाबडेपणा सांभाळणं, त्यातली निरागसता सांभाळणं, हीच मला वाटतं गमतीची गोष्ट आहे। आणि या मालिकेत त्यांना साथ देणारे विशाखा सुभेदार आणि सुलेखा तळवलकर। एका वेगळ्याच लुक मधून विशाखा प्रेक्षकांसमोर येणार आहे। कॉमेडी करताना लोक आय थिंक प्रथमच बघणार आहेत, कारण पूर्वी हिंदीमध्ये मी भरपूर केलं होतं, राजन वाघधरेंच्या सिरियल्स, अधिकारी ब्रदर्सच्या वगैरे, पण मराठीमध्ये कॉमेडी करायला किंवा मला कॉमेडी सिरियलमध्ये घ्यायला अजूनपर्यंत कोणी धजावलं नव्हतं। तर माझाही प्रयत्न चालू आहे आणि खूप छान जागा सापडत आहेत। एकतर आनंद इंगळे, वैभव, विशाखा या सगळ्यांबरोबर काम करायला खूप मजा येते। आणि अग्निहोत्रमध्ये मी विनोद बरोबर काम केलं होतं, आपले दिग्दर्शक, आणि कुंकू करत असताना मंगेश बरोबर काम केलं होतं। पण त्यांच्यासाठी, विनोद आणि मंगेशसाठी आणि माझ्यासाठी एकत्र कॉमेडी करण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि खूप छान वाटतंय आणि नवीन काहीतरी केल्याचं सॅटिस्फॅक्शन खूप वाटतंय। यातलं कॅरेक्टर बहीण आहे आणि लुकवरनच कळत असेल तुम्हाला, हेवी ज्वेलरीज, ही भगव्या रंगाची रिबीन आणि एकंदरच गेटअपवरनं लक्षात असेल की बहिणीचं कॅरेक्टर आहे। याच्यात वैभव माझा नवरा दाखवलाय, जो भैया आहे। आणि आम्ही खूप वर्षापासून इथे राहत असल्यामुळे मुंबईत ही भाषा आम्हाला, मराठी ही आमच्यासाठी आमची मायबोली असल्यासारखं आहे। त्याच्यामुळे हे मिक्स आहे कल्चर, की ह्याच्यात आम्ही मराठी बोलताना शुद्ध मराठी बोलतो, भैया बोलताना प्रॉपर बहीण, त्यातल्या त्यात कॅरेक्टर जसे रेषा आखली जाईल त्यानुसार बोलतो। तो जरूरत वाली बात है ना, लहजा तो संभालना ही पड़ता है, नहीं तो फिर वो बात कैसी, वो कपड़े तो पहन लिए हमने, जेवर भी डाल लिए, लेकिन इसका क्या करे जुबान का, तो लहजा तो संभालना पड़ता है। तो उस हिसाब से हमारे डायरेक्टर साहब हमसे मेहनत करवा के ले रहे, बस हम कर रहे हैं, मेहनत तो करेंगे तो हमको आज न कल तो मिल ही जाएगा, जाएगा किधर। ये खटारा पीछे ले लो, ये हमारी जगह है। काय मग, तुम्ही तयार आहात ना यांच्यासोबत खळखळून हसायला? झी 24 तास साठी शिल्पा आपटे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।